आज आपण पाहणार आहोत क्लास 6चा सेकंड चॅप्टर, ज्याचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड. लिस्ट द थिंग्स सीन इन द पिक्चर. से वेदर दे आर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स. तर आता या पिक्चरमध्ये दिलेले त्या वस्तू लिव्हिंग आहेत का नॉन लिव्हिंग ते आपल्याला ओळखायचं आहे. तर त्यामध्ये आता बघूयात आपण लिव्हिंग थिंग्स कोणते आहेत. तर हे घर दिलेलं आहे. तर हे घर लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे ते तुम्हाला सांगायचे. हे घर आहे नॉन लिव्हिंग थिंग. आता लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे काय? तर लिव्हिंग थिंग म्हणजे ज्या वस्तू किंवा ज्या गोष्टी श्वास घेऊ शकतात त्यांना आपण लिव्हिंग थिंग म्हणतो, आणि ज्या गोष्टी श्वास घेऊ किंवा सोडू शकत नाहीत त्या असतात नॉन लिव्हिंग थिंग. आता आपल्याला यामध्ये झाड दिसतंय. तर झाड कशामध्ये येणार आहे? तर झाड लिव्हिंग थिंगमध्ये येणार आहे. जो तो कुत्रा दिसतोय तो काय आहे? लिव्हिंग थिंग आहे. ठीक आहे. आता पुढे वळूयात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. देर आर मेनी काइंड्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अराउंड अस. दे शो सम सिमिलॅरिटीज अँड सम डिफरन्सेस. आपल्या अवतीभोवती खूप प्राणी आणि वनस्पती असतात. त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज असतात आणि डिफरन्सेस असतात. Yet, with the help of certain features, we can tell that they are all living things. These features are not seen in the non-living things. Such features are said to be the characteristics of living things. Characteristics काय आहेत? तर की ज्या गोष्टी आपल्याला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग मधला फरक समजून सांगतात ते आहेत कॅरेक्टरिस्टिक्स. लेट अस स्टडी these characteristics. Can you tell what differences do we see between the young ones and the adults in the picture? आता आपल्याला पिक्चर दिलेलं आहे आणि इथे आपल्याला यातले डिफरन्सेस विचारतात की तुम्हाला डिफरन्सेस काय दिसतात ते. तर सगळ्यात पहिल्या पिक्चरमध्ये बघा, इथे टोटल 4 पिक्चर दिलेत. पहिल्या पिक्चरमध्ये एक लहान मुलगा आणि मुलगी दिलेली आहे. दुसऱ्या पिक्चरमध्ये तो लहान मुलगा थोडा मोठा झाला आहे आणि ती मुलगी पण मोठी झाली, आणि त्यांच्याबरोबर जो कुत्रा आहे तो आधीच्या पिक्चरपेक्षा थोडा मोठा झाला आहे, आणि त्यांच्या मागच्या साईडला जे झाड दाखवलं आहे ते पण मोठं झालेलं आहे. तिसऱ्या पिक्चरमध्ये तो जो मुलगा आहे तो आता अजून मोठा होऊन माणूस झालेला आहे, आणि जी मुलगी आहे ती त्याच्या बाजूला ती पण मोठी झालेली दिसत आहे, आणि जो कुत्रा होता तो पण आता खूप मोठा झालेला आहे. आता चौथ्या पिक्चरमध्ये बघू, तो जो माणूस होता तो आता वयोवृद्ध झालेला आहे, आणि ती मुलगी जी होती ती पण खूप वयोवृद्ध झालेली आहे, आणि ते जे झाड होतं ते आता खूप त्या झाडाचं वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे, आणि जो कुत्रा आहे तो आता राहिलेला नाही. तर हे सगळं काय आहे? हे सगळं ग्रोथ दाखवलेली. खाली दिले बघा 2.2 ग्रोथ इन लिव्हिंग थिंग्स. आता इथं आपल्याला खाली त्यांनी काय इन्फॉर्मेशन दिली. अ बेबी ग्रोज अप टू बिकम अन अडल्ट पर्सन, वुमन ऑर मॅन. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ द बेबी गेन्स इन वेट, हाईट अँड स्ट्रेंथ. आता या ग्रोथच्या पिरियडमध्ये बेबीमध्ये काय चेंजेस होतात ते, तर हाईट, वेट आणि स्ट्रेंथ हे चेंजेस होत आहेत. इन सेम मॅनर ऑल ॲनिमल्स ग्रो इन टू अडल्ट्स इन अ सर्टन पिरियड. जनरली ह्युमन्स रिक्वायर 18 to 21 इयर्स फॉर दिस ग्रोथ. म्हणजे माणसासाठी 18 ते 21 हे वय ग्रोथचं यांनी वय डिसाईड केलेलं आहे. फाइंड आउट हाऊ लॉंग इट टेक्स फॉर द यंग वन्स ऑफ हेन्स, काऊज अँड डॉग्स टू ग्रो इन टू अडल्ट्स. आता यांनी क्वेश्चन विचारलेला आहे की काऊ आणि डॉग्स आणि हेनसाठी त्यांचं वय किती आहे. आता यांनी आपल्याला एक प्रयोग दिलेला आहे आणि म्हटलेलं आहे ट्राय दिस. ठीक आहे, तर वाचवत आपण काय प्रयोग दिलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की टाय अ थ्रेड टू द टिप ऑफ अ पॉटेड सॅम्पलिंग, कीप द थ्रेड स्ट्रेच अँड टाय इट अ पेग or nail above the plant. What do you observe after 10 or 15 days? What tells us that the plant has grown taller? तर यांनी इथं 2 पॉट दिलेत
आणि एक एक पहिल्या पोर्टला एक थ्रेड स्ट्रेच केलेली आहे, म्हणजे एक दोरी स्ट्रेच करून दाखवलेली आहे. आणि दुसऱ्यामध्ये दुसरा जो पॉट आहे त्याच्यामध्ये ती थ्रेड लूजली सोडलेली आहे. In all plants, it is mainly the width and height of the stem that grows. As they grow, some plants develop branches while others do not. Though all living things grow, animals grow only for a certain period. Plants, on other hand, grow as long they live. The growth of the living things occur from within the body, which means that growth occurs in parts of the body. ठीक आहे. 2.4 पिक्चर दिले, ग्रोथ इन बनियन अँड कोकोनट ट्रीज. यूज युअर ब्रेन पॉवर. What differences do you see in the growth of trees like mango, banyan and people and that of the bamboo, coconut and toddy palms? आता तुम्हाला याबद्दल विचार करायचा आहे आणि त्याचं उत्तर द्यायचं आहे. पुढे दिलेलं आहे फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. तर यांचं म्हणणं आहे की ग्रोथसाठी फूड ही आवश्यक गरज आहे. प्लांट्स मेक्स देअर ओन फूड इन सनलाईट. प्लांट जे वनस्पती आहेत हे त्यांचं स्वतःचं फूड बनवतात. कशापासून बनवतात तर ते सनलाईट, जे सूर्यापासून किरणे मिळतात त्यापासून ते स्वतःचं अन्न बनवतात. प्लांट्स प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर, न्यूट्रिएंट्स इन द सॉइल अँड द कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर. कशापासून बनवतात ते तर पाणी, न्यूट्रिएंट्स जे की मातीमध्ये आहे आणि कार्बन डायऑक्साईड जे की एअरमध्ये प्रेझेंट आहे त्यापासून वनस्पती त्यांचं अन्न बनवतात. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द लिव्ज ऑफ प्लांट्स. आणि ही प्रोसेस कशामध्ये होती तर वनस्पतीच्या पानांमध्ये म्हणजे लिव्ज ऑफ प्लांट्समध्ये होती. इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट विथ द हेल्प ऑफ द क्लोरोफिल इन द लिव्ज. आणि हे सगळे प्रोसेस सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये होते, म्हणजे सूर्यकिरणांच्या उपस्थितीमध्ये ही सगळी प्रोसेस होती. दिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. अन्न निर्मितीच्या या प्रक्रियेला फोटोसिंथेसिस असे म्हणतात. ड्युरिंग दिस प्रोसेस प्लांट्स गिव्ज आउट ऑक्सिजन. आणि ही प्रोसेस होत असताना प्लांट ऑक्सिजन सोडतात. प्लांट्स ॲपियर मेनली ग्रीन इन कलर ड्यू टू क्लोरोफिल इन देम. आता प्लांट्स हे हिरव्या कलरचे का असतात, त्याला हिरवा कलर का असतो तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतं म्हणून त्यांचा रंग हिरवा असतो असं त्यांनी इथं दिलेलं आहे. आता तुम्ही इथं 2.5ची जी फिगर दिलेली आहे ती पाहू शकता. त्याला नाव दिले फोटोसिंथेसिस. खाली बघा वॉटर आणि न्यूट्रिएंट्स दाखवलेत, त्यानंतर वरती कार्बन डायऑक्साईड, सनलाईट आणि ऑक्सिजन दाखवलेला आहे. पुढे बघूयात. Animals, however, do not have chlorophyll. They do not produce their own food. They search for food. ज्याप्रमाणे वनस्पती त्यांचं स्वतःचं खाद्य बनवतात ते त्याप्रमाणे प्राणी त्यांचं खाद्य बनवू शकत नाहीत, ते दुसऱ्यांवरती अवलंबून असतात. ॲनिमल्स सच ॲज गोट्स, शीप्स, हॉर्सेस ईट ग्रास. जे ॲनिमल्स आहेत गोट, शीप आणि हॉर्सेस सारखे ते गवत खातात. वाईल्ड ॲनिमल्स सच ॲज टायगर्स, लायन्स मीट देअर नीड फॉर द फूड बाय हंटिंग अदर ॲनिमल्स विच लिव्ह ऑन प्लांट्स. आणि सिंह, वाघासारखे जे प्राणी आहेत ते दुसऱ्या जनावरांना खातात जे की प्लांट्सवरती डिपेंड आहेत. द इंटेक ऑफ फूड अँड द रिझल्टंट ग्रोथ इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट आहे रेस्पायरेशन. तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.